जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपली कपाशीची टोकन होती, तर आपल्याला काही महत्त्वाच्या अडचणी यामध्ये आलेल्या आहे। त्यामधली पहिली अडचण म्हणजे कपाशीची लागवण खोल होत आहे, त्यावर काय उपाय केलेला आपण, आणि कपाशी एका जागेवर दोन दोन बिया पडत आहे, कुठे बिया पडत नाही आहे, तर त्यावर आपण त्या सीड रोलरमध्ये काही बदल केलेले आहे। त्याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बंधूंनो, पहिली आपल्याला अडचण आली आहे, बियाणं खोल पडत आहे। तर त्यासाठी आपण अशा कॅप लावलेल्या आहे, इथे बघू शकता। हे आपण इथे तुम्ही बघू शकता, एक कॅप लावलेली आहे, त्यामुळे बियाणं आपलं 2 इंच पडत आहे, 2 इंचाचं अंतर आहे। आणि जिथे कॅप नाही तिथे बघू शकता 3 ते 4 इंचापर्यंत बियाणं खोल जाते। तर आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी कॅप लावणं आवश्यक आहे, त्यामुळे बियाणं वरच पडेल आणि लवकर उगवण क्षमता चांगली होईल। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दिसत असेल, सीड रोलरमध्ये आपण काही बदल केलेले आहे। आपल्याला एका जागेवर 2-2 बिया पडत होत्या, तर त्यासाठी आपण सीड रोलरमध्ये थोडं एमसील भरलेलं आहे। आपली व्हेरायटी आहे, त्या व्हेरायटीचा आपल्याला एक बी घ्यायचा आहे आणि त्या सीड रोलरमध्ये ठेवायचा आहे। जर जास्त खोल जात असेल तर त्यावर थोडं आपण एमसील भरून परफेक्ट आपलं बी बसेल अशा प्रकारे आपल्याला एमसील भरायचं आहे। त्यामुळे एका जागेवर एकच बी पडेल आणि कुठेही बाद होणार नाही। तर अशा आपल्याला 3 अडचणी आल्या होत्या, त्याच्यावर आपण हे मात केलेली आहे। हे आपलं ॲग्री पॉवरचं टोकन यंत्र आहे, त्यावरच ॲग्री पॉवरकडून आपण हे कॅप आणलेलं आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला आणखी काही अडचण आली असेल ते देखील कमेंट करून सांगा। आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।